दरवर्षी भाद्रपद महिना आला की आपल्या मनात एक वेगळाच उत्साह जागा होतो। गावोगावी गल्लीबोळात प्रत्येक घरात एकच विचार सुरू होतो, यावर्षी बाप्पांची मूर्ती कशी आणायची, डेकोरेशन काय करायचे। यावर्षीची बाप्पांची मूर्ती घेण्यासाठी मी आणि माझा भाऊ गेलो शॉपमध्ये। पण खरं सांगू तर त्या शॉपमध्ये सर्वच मूर्ती इतक्या सुंदर होत्या की कुठली मूर्ती बुक करायची हाच मोठा प्रश्न पडला। आम्ही चक्क 1 तास मूर्ती निवडण्यातच घालवले, पण या 1 तासात मनात असंख्य विचार आलेत। आपल्याला वाटतं की आपण बाप्पांची निवड करतो, पण खरं तर हे आहे की बाप्पा आपली निवड करतो। तोच ठरवतो कोणत्या भक्ताच्या घरी कोणत्या रूपात जायचं आणि त्या भक्ताकडून कोणती सेवा करून घ्यायची। बाप्पाच्या एका मूर्तीवर जेव्हा माझी नजर गेली तेव्हा मनात एक वेगळी शांती आणि आनंद निर्माण झाला। तेव्हा मला समजून आले की बाप्पांनी आमची निवड केली आणि त्यांना कोणत्या रूपात आमच्या घरी यायचंय। फायनली बाप्पांची निवड तर झाली, पण लाडक्या आणि सुंदर बाप्पांसाठी डेकोरेशनही तेवढेच सुंदर हवे। घरात अवेलेबल होते तेवढ्याच साहित्यात आम्ही बाप्पांचे एकदम साधे डेकोरेशन केले। खरं तर घर किती मोठे, डेकोरेशन किती सुंदर किंवा मूर्ती किती महाग, बाप्पा हे सगळं तर नाही बघत। महत्त्वाचं आहे ते भक्ताच्या मनातील खरा भाव आणि श्रद्धा। बाप्पांच्या स्वागताची सर्व तयारी झाल्यावर आम्ही घेऊन आलोत लाडक्या बाप्पांना आमच्या घरी। बाप्पांची मूर्ती बघण्यासाठी घरातील सर्वच जण खूप उत्सुक होते। दरवर्षी ज्या बाप्पांचे बातम्यांमध्ये, टीव्हीवर किंवा फोटोमध्ये दर्शन घ्यायचो, तो लालबागचा राजा यावर्षी आमच्या घरी आला। दरवर्षी लाखो लोक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत जातात आणि हाच मुंबईतील लालबागचा राजा यावर्षी आमच्या घरी आला म्हणून सर्वच जण खूप आनंदी होते। बाप्पांचा सगळा साज शृंगार, प्राणप्रतिष्ठा, पूजा करून बाप्पांना आमच्या घरी विराजमान केले आणि सर्वांनी मिळून बाप्पांची आरती केली। बाप्पाला कधीच काही मागितले नाही, कारण न मागताच आजपर्यंत त्याने खूप काही दिले। पण यावर्षी बाप्पाकडे मनापासून प्रार्थना केली की बाप्पा, सुख तर नाही मागत तुझ्याकडे, फक्त दुःख सहन करण्याची शक्ती दे। पराभव झाला तरी हरकत नाही, पण आयुष्याच्या लढाईत शेवटपर्यंत लढण्याची शक्ती दे। सहाय्य केले नाहीस तरी हरकत नाही, पण तुझा आशीर्वाद मात्र राहू दे। सगळ्यांना कुठे फुले मिळतात, थोडे काटेही झेलायला शिकू दे। कधी मी वाट चुकलीस तर मात्र बाप्पा न मागता मदतीचा हात दे।